Hello everyone. Greeting from Sri Saha Kelkar College Devgad. Myself Professor Rashmi Hirlekar. To be continue with subject international business. In today's lecture, we will discuss about institutional support to international business. There are many types of institutions which support the international business such as International Monetary Fund, World Bank, Regional Development Bank, Asian Development Bank, World Trade Organization, etc. In today's lecture, we will discuss about International Monetary Fund. In this slide, we will discuss about institutional support to international business. There are several international organizations that fund and assist the development of nations and are important to business. म्हणजे अनेक आंतरराष्ट्रीय संस्था आहेत ज्या व्यवसायाला फंडिंग करतात आणि देशाच्या किंवा व्यवसायाच्या डेव्हलपमेंटसाठी असिस्ट म्हणजे मदतही करतात. मग ती मॅनेजरियल असिस्टन्स असेल, ऍडवाइस असेल, एटसेट्रा. The influence of some of them, like IMF, World Bank, Regional Development Bank, like Asian Development Bank, is indeed very profound. म्हणजे व्यवसायावर किंवा देशाच्या अर्थकारणावर IMF, वर्ल्ड बँक सारख्या ज्या बँक आहेत त्यातली भारत म्हणजे ह्याच्यात आशियामध्ये एशियन डेव्हलपमेंट बँक ज्या आहेत त्यांचा प्रभाव खरोखरच सखोल आहे. The economic policies and program of member countries which take financial assistance from these organizations may be influenced by policies and condition of assistance of these organizations. म्हणजे प्रत्येक देशाची इकॉनॉमिक पॉलिसी किंवा त्या देशाचे प्रोग्राम्स याच्यावर कोणाचा प्रभाव असतो तर ज्या इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन कडनं त्यांनी फायनान्शियल असिस्टन्स घेतलेला आहे त्या इंटरनॅशनल ऑर्गनायझेशनच्या पॉलिसीजचा या देशांच्या पॉलिसीजवर प्रभाव असतो. The IMF has several schemes of financial assistance for countries with balance of payment problem. बघा IMF कडे अनेक स्कीम्स आहेत कशासाठी टू असिस्ट फायनान्शियली फॉर फायनान्शियल असिस्टन्स म्हणजे आर्थिक मदत करण्यासाठी वेगवेगळ्या स्कीम आहेत आणि ही आर्थिक मदत कशासाठी केली जाते कंट्रीज हॅव्हिंग प्रॉब्लेम ऑफ बॅलन्स ऑफ पेमेंट ज्या देशांना बॅलन्स ऑफ पेमेंटशी संबंधित समस्या आहेत त्या देशांना IMF वेगवेगळ्या स्कीमच्या माध्यमातून आर्थिक मदत करते. इट ऑल्सो प्रोव्हाइड्स डिफरंट टाइप्स ऑफ टेक्निकल असिस्टन्स. फक्त आर्थिक मदत करते का तर नाही वेगवेगळ्या प्रकारचे टेक्निकल तांत्रिक मदत सुद्धा IMFच्या माध्यमातून केली जाते. Assistance from World Bank, Regional Development Bank are substantial source of public investment in number of countries. And such investment may help to improve general business condition in those countries. म्हणजे जागतिक बँक जी आहे किंवा रिजनल डेव्हलपमेंट बँक ज्या आहेत यांच्याकडनं मिळणारी जी मदत आहे आणि ही मदत कुठे मिळते पब्लिक इन्व्हेस्टमेंट वेगवेगळ्या देशांच्या पब्लिक इन्व्हेस्टमेंटमध्ये आर्थिक मदत या वर्ल्ड बँक रिजनल डेव्हलपमेंट बँक मदत करत असतात आणि ही मदत कशासाठी करतात टू इम्प्रूव्ह जनरल बिझनेस कंडिशन ऑफ दोज कंट्रीज त्या देशाची जनरल बिझनेस कंडिशन इम्प्रूव्ह करण्यासाठी वर्ल्ड बँक रिजनल डेव्हलपमेंट बँक मदत करतात. Many of these public projects are implemented by private parties and it is mandatory that contract in the respect of large project funded by these institutions shall have awarded by global tendering. अनेक देशांमध्ये घेतलेले जे प्रोजेक्ट असतात हे पब्लिक प्रोजेक्ट जरी असले तरी त्या प्रोजेक्टचं इम्प्लिमेंटेशन प्रायव्हेट पार्टीज करतात आणि
एक मॅन्डेटरी कॉन्ट्रॅक्ट असतं किंवा बंधनकारक कॉन्ट्रॅक्ट कसलं असतं, तर हे जे मोठे मोठे प्रोजेक्ट आहेत ज्यांना या मोठ्या संस्थांनी आर्थिक मदत केलेली असते, त्यांना जगातल्या सर्व देशांकडनं मदत मिळणं किंवा सहकार्य मिळतं. That means the Indian firm also stand a chance to get business in foreign countries in respect of project assisted by these institutions. Just as foreign firms may have opportunity in such project in India. जसं की IMF, वर्ल्ड बँक किंवा रिजनल डेव्हलपमेंट बँक ज्या आर्थिक मदत करतात, त्या मोठमोठ्या पब्लिक प्रोजेक्टमध्ये मदत करत असतात. पण हे पब्लिक प्रोजेक्ट प्रायव्हेट पार्टीजच्या मार्फत राबवले जातात. आणि त्यामुळे या प्रायव्हेट पार्टींना मोठ्या प्रमाणात फंडिंग होतं. आंतरराष्ट्रीय संस्थांनी फंडिंग केलेलं असल्यामुळे जगातनं सगळीकडनं सहकार्य मिळतं. म्हणून इथे म्हटलंय शाल बी अवॉर्डेड बाय ग्लोबल टेंडरिंग. आणि याचा फायदा काय होतो, तर कोणतीही प्रायव्हेट पार्टी ही दुसऱ्या देशामध्ये जाऊन व्यवसाय करू शकते. समजा आपण असं म्हटलं की फॉरेन फर्म एखादी हॅव अ ऑपॉर्च्युनिटी टू डू प्रोजेक्ट इन इंडिया, सेम वे इंडियन्स हॅव ऑपॉर्च्युनिटी टू डू प्रोजेक्ट इन फॉरेन कंट्रीज. म्हणजे एखाद्या परदेशातल्या प्रायव्हेट फर्मला भारतात येऊन असा एखादा पब्लिक प्रोजेक्ट इम्प्लिमेंट करता येऊ शकतो. तसंच भारतीय इन्स्टिट्यूशन्सना किंवा भारतीय व्यावसायिकांना परदेशात जाऊन एखादा प्रोजेक्ट हाती घेता येतो. Further, some of the organizations also provide direct financial assistance to private sector. म्हणजे काही इंटरनॅशनल इन्स्टिट्यूशन्स आहेत ज्या प्रायव्हेट सेक्टरला सुद्धा फायनान्शियल असिस्टन्स प्रोव्हाइड करतात. फक्त पब्लिक सेक्टरला करतात असं नाही, तर प्रायव्हेट सेक्टरचा एखादाच प्रोजेक्ट असेल तर त्या प्रोजेक्टला सुद्धा या आंतरराष्ट्रीय संस्था आर्थिक मदत करतात. In this slide, we will discuss about International Monetary Fund and organization and management of International Monetary Fund. So, let's discuss about IMF. IMF is an international organization, the idea of which was initiated in 1944 at Bretton Woods Conference and formally created 27th December 1945 with 29 member countries headquartered at Washington DC. बघा, IMF ही आंतरराष्ट्रीय संस्था आहे. IMF स्थापन करण्याची कल्पना जी आहे ती 1944 मध्ये ब्रेटन वूड कॉन्फरन्स मध्ये मांडली गेली आणि 27 डिसेंबर 1945 ला 29 देशां सदस्य देशांची IMF म्हणजे 27 डिसेंबर 1945 ला IMF ची स्थापना झाली आणि त्यावेळी IMF चे मेंबर कंट्रीज किती होते? 29. IMF चं हेडक्वार्टर वॉशिंग्टन DC येथे आहे. The primary objective of establishment of IMF to assist the countries which are devastated and help them in reconstruction of world's international payment system post World War II. विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वी सुद्धा आपण बऱ्याचदा ब्रेटन वूड सिस्टम वगैरे याविषयी चर्चा केली आहे. मुळात 1944 साली IMF ची स्थापना का झाली, तर पहिलं महायुद्ध झालं होतं, दुसरं महायुद्ध सुद्धा झालं होतं 44 ला आणि दुसऱ्या महायुद्धामुळे जगात खूप उलथापालथ झाली. ती जगातली जी आपण काय म्हणतो लीडिंग देश होते किंवा महासत्ता ज्या होत्या त्या मोडकळीस आल्या होत्या. म्हणजे इंग्लंड, फ्रान्स, नंतर जर्मनी ह्या महासत्ता संपल्याच होत्या आणि नवीन महासत्ता उदयाला यायला लागल्या होत्या. त्या नवीन महासत्तांमध्ये अमेरिका आणि रशिया हे 2 देश होते. पण
ह्या दोन महासत्ता उदयाला जरी आल्या, त्या दोन महासत्तांना जगात सगळीकडे व्यापार करायचा होता, पण परिस्थिती अशी होती की इंग्लंड, फ्रान्स यांच्या जगात वेगवेगळ्या खंडांमध्ये वसाहती होत्या. ही जी महायुद्ध आपण का म्हणतो, तर हे इंग्लंड आणि फ्रान्स यांनी जो काही ह्या युद्धामध्ये भाग घेतला, तर त्यांनी स्वतःच युद्ध केलं असं नाही, तर जिथे जिथे वसाहती होत्या किंवा जिथे जिथे ते राज्य करत होते, तिथल्या देशांनाही या युद्धामध्ये ओढलं आणि त्यामुळे जगातले सगळे देश या युद्धात ओढले गेले. त्याचा परिणाम सगळ्या देशांची आर्थिक परिस्थिती अतिशय मोडकळीस आली. म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापार पूर्ण ठप्प झाले होते. देशांतर्गत सुद्धा आर्थिक परिस्थिती भयानक झालेली होती. तर अशा वेळेला दुसऱ्या महायुद्धामुळे जे देश उद्ध्वस्त झालेले आहेत, त्या देशांचं रिकन्स्ट्रक्शन करणं किंवा त्या देशांच्या इकॉनॉमी पुन्हा उभारणं यासाठी आणि आंतरराष्ट्रीय पेमेंट सिस्टम सुधारणं यासाठी IMF ची स्थापना झाली. द मेकॅनिझम थ्रू विच IMF वर्क इज that member countries contribute the fund to a pool through a quota system from which countries with payment imbalance can be temporarily borrow money and other resources. मुळात IMF काय करतं, तर ज्यांचं बॅलन्स ऑफ पेमेंट बॅलन्स नाहीये किंवा बॅलन्स ऑफ पेमेंटची समस्या आहे, अशा देशांना टेम्पररी फंड प्रोव्हाइड करण्याचं काम करतं. मुळात उद्ध्वस्त झालेल्या देशांचं रिकन्स्ट्रक्शन करणं, आंतरराष्ट्रीय पेमेंट सिस्टम सुधारणं यासाठी IMF अस्तित्वात आली. आणि पण हे जे फंडिंग आहे, ते फंडिंग IMF कोणत्या माध्यमातून करतं, तर IMFचे जे मेंबर कंट्रीज आहेत, हे मेंबर कंट्रीज कोटा सिस्टमच्या माध्यमातून काही फंड कॉन्ट्रीब्युट करतं. म्हणजे IMFच्या पूलला दे कॉन्ट्रीब्युट द फंड थ्रू कोटा सिस्टम आणि त्या पूलमधनं IMF काय करतं, वेगवेगळ्या देशांना, ज्या देशांचं बॅलन्स ऑफ पेमेंट इम्बॅलन्स आहे, त्यांना टेम्पररी मनी असिस्टन्स प्रोव्हाइड करतं. Countries contribute fund to a pool through quota system from which country with payment imbalance can temporarily borrow money and other resources. म्हणजे शॉर्ट टर्म मनी बॉरो करू शकतात ज्या देशांचं बॅलन्स ऑफ पेमेंट इम्बॅलन्स आहे असे देश. The IMF is an organization with membership of 189 countries working foster global monetary cooperation, secure financial stability, facilitate international trade, promote high employment and sustainable economic growth and reduce poverty around the world. बघा, 12 एप्रिल 2016च्या रिपोर्टनुसार IMF चे 189 मेंबर कंट्रीज आहेत. हे 189 मेंबर्स आहेत. दे आर वर्किंग टुगेदर टू फोस्टर द ग्लोबल मॉनिटरी कोऑपरेशन. जागतिक आर्थिक सहकार निर्माण होण्यासाठी, त्याला प्रोत्साहन मिळण्यासाठी, फायनान्शियल स्टॅबिलिटी निर्माण होण्यासाठी, इंटरनॅशनल ट्रेड वाढण्यासाठी, हाय एम्प्लॉयमेंट वाढण्यासाठी किंवा लेवल ऑफ एम्प्लॉयमेंट हाय होण्यासाठी, तसंच इकॉनॉमिक ग्रोथ होणं, पॉवर्टी रेड्यूस करणं, कमी करणं यासाठी IMF काम करतं. It aims to prevent crises in system by encouraging countries to adopt sound economic policies. IMF चा एम काय आहे? टू प्रिव्हेंट क्रायसिस, म्हणजे आर्थिक समस्या ज्या असतील तर त्या क्रायसिस ज्या आहेत त्या टाळणं अँड बाय एनकरेजिंग द कंट्रीज टू अडॉप्ट साऊंड इकॉनॉमिक पॉलिसीज. साहजिकच आहे, ज्या वेळेला IMF तुम्हाला आर्थिक सहाय्य करते, they are encouraging those countries which are taking assistance from IMF
टू अडॉप्ट साऊंड इकॉनॉमिक पॉलिसी. योग्य इकॉनॉमिक पॉलिसी कोणती असावी, कशा पद्धतीचे च्या पॉलिसी त्या देशाने तयार केल्या पाहिजेत याविषयी मदत करण्याचं काम IMF करते. In today's lecture, we have discussed about international economic institutions, why they are important to help international business, and in that we have started discussing about International Monetary Fund. In next lecture, we will discuss about organization and management of IMF, role of IMF and functions of IMF. Till then, happy learning to you. Thank you.